प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आजच्या सायंकाळच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। प्रियजनांनो, आज ज्या वचनावरती आपण मनन करणार आहोत ते अत्यंत सुंदर आणि दुर्मिळ विषय आहे, ज्या विषयाकडे कधी कधी दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणून त्या विषयावरती आज आपण मनन करणार आहोत। आणि त्यासाठी आजचं वचन आहे उत्पत्ती 9 अध्याय 20 वचन। अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत चांगलं असं वचन आहे आणि त्याच्यामधून वचनांचं काय प्रगटीकरण आहे ते देखील आजच्या या अभ्यासिकेमध्ये किंवा या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कृपया व्हिडिओ स्किप करू नका। वचन असं म्हणतं, तो द्राक्षरस पिऊन गुंगला आणि आपल्या डेऱ्यात उघडा नागडा पडला। प्रियजनांनो, नोहाबद्दल हे वचन आपल्याला गंभीर असं वचन हे जे बायबलमध्ये आहे ते पाहावयास मिळतं। या वचनातून एक गंभीर आठवण करून देण्यात आलेली आहे की सर्वात नीतिमान लोक पापापासून मुक्त नाहीत। तो हाच नोहा आहे ज्याला परमेश्वरानं मोठ्या जलप्रलयामधून वाचवलेलं होतं। हाच तो नीतिमान माणूस आहे ज्याच्या नीतिमत्वामुळं परमेश्वरानं त्याला खूप मोठ्या वाईट अशा संकटातून 150 दिवसाच्या पाण्यातून आणि सर्व पृथ्वीचा जेव्हा नाश झाला त्या नाशातून वाचवलं होतं। हाच तो नोहा आहे। 9व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये दारू पिऊन किंवा मद्यपान करून उघडा वागडा पडल्याला आपल्याला पाहावयास मिळतं। ही त्याची कृती ही अत्यंत लाजिरवाणी आणि लज्जास्पद अशी होती। वचन सांगते की मद्यपान आणि आत्मनियंत्रण नसल्यास या गोष्टी जर माणसामध्ये असल्या तर लज्जा आणि नकारात्मक परिणाम त्यांच्या जीवनामध्ये घडतातच। हे वचन अधोरेखित करते की पाप ही एक व्यापक मानवी समस्या आहे आणि मानवाने कोणत्याच कारणाने पापात न पडता सतत जागरूक राहण्याची गरज आहे। तसेच प्रियजनांनो, मानवाचे तारण आणि संजीवन केवळ देवाच्या कृपेवर अवलंबून आहे हे आम्ही कधीही विसरता कामा नये। या वचनात याच गोष्टीवर फार मोठ्या प्रमाणात जोर देण्यात आलेला आहे, भर देण्यात आलेला आहे। नोहा हा जलप्रलयापासून वाचलेला नीतिमान मनुष्य होता, परंतु आता तो अगदी लज्जास्पद अशा पापात पडलेला आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणजेच लोभ सर्वांना होऊ शकतो। या ठिकाणी नोहाला जो दारूचा, व्यसनाचा, वाईटाचा लोभ झालेला आहे। म्हणूनच कोणीही प्रलोभनाच्या पलीकडे नाही। कोणीही मनुष्य, नीतिमान मनुष्य सुद्धा प्रलोभनामध्ये किंवा लोभामध्ये अडकू शकतो, वाईटामध्ये अडकू शकतो। हेच या वचनात अगदी स्पष्टपणे दाखवण्यात आलेलं आहे। विचार करा ना, नोहा किती धार्मिक असा मनुष्य होता, पण तो या पापात अडकला आणि त्या पापात पडला। एक धार्मिक माणसाने आपले आत्मनियंत्रण गमावलेले आपण या ठिकाणी पाहतो। देवाने त्याला नवजीवन दिले, त्याची काळजी घेतली। देवाने दिलेल्या या देणगीवर तो पुन्हा एकदा जगात, अगदी सुसज्ज जगामध्ये त्याच्यापासून सुरुवात होण्यासाठी पुन्हा एकदा तारवातून बाहेर आला, परंतु दारू सारख्या अगदी हलक्या पदार्थाने त्याच्यावरती जम बसवला। एका हलक्या आणि एका देवासमोर काहीच ज्याची किंमत नाही अशा गोष्टीनं त्याच्यावरती जम बसवला आणि तो याद्वारे पापामध्ये पडला। विश्वासणाऱ्यांनो, एखाद्या अगदीच हलक्या गोष्टीसाठी तुम्ही देवापासून दूर गेला आहात काय? जसा नोहा देवापासून दूर गेला, त्याला वाचवलं असताना, त्याला बाहेर काढला असताना नोहा देवापासून दूर गेला। त्या पद्धतीनं काय विश्वासकांनो तुम्ही आणि मी एखाद्या अगदीच हलक्या गोष्टीसाठी देवापासून दूर गेलो आहोत काय? आत्मनियंत्रण गमावल्याने विनाशकारी परिणाम आणि लज्जा या गोष्टी आपल्या जीवनात येऊ शकतात। नोहानं या ठिकाणी आत्मनियंत्रण जे एक गमावलेलं होतं, तो नियंत्रित देवामध्ये राहू शकला नव्हता। त्यानं ते गमावलं आणि दारूच्या व्यसनामध्ये तो गेला। या वाईट गोष्टीनं त्याला लज्जा आणली। वाईट वागल्यानंतर, पापात पडल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर पांघरून घालण्यात आलं होतं। कारण वचन सांगतं, त्याचा मुलगा आला आणि त्याच्यावरती पांघरून घातला। लाज आणि पाप यावर पांघरून घालून मानवाची सर्व पापे
स्वतःवर घेऊन येशू आपल्यासाठी मरण पावला, म्हणजे ख्रिस्ताने आपल्या नीतिमत्तेने मानवतेचे पाप झाकले आहे, याचे हे प्रतीक आहे. आम्ही पाहतो की नोहा दारू पिऊन उघडा वागडा पडला होता. लज्जास्पद त्याचं जीवन झालं होतं. अगदी अस्ताव्यस्त असं त्याचं जीवन झालं होतं. अगदी विस्कळीत असा तो अवस्थेमध्ये आलेला होता. आणि एक जण येतो आणि त्याच्यावरती कपडा टाकून त्याची नग्नता, त्याचं पाप, त्याचं विस्कळीतपणा, त्याचे वाईट दुर्दशा झाकतो. हे का दाखवण्यात आलेलं आहे? कारण की पुढे म्हणजे नवीन करारामध्ये बऱ्याच वर्षानंतर येशू ख्रिस्त अशाच प्रकारे विस्कळीत झालेल्या, पापानं विस्कळीत झालेल्या, वाईट अवस्थेमध्ये असलेल्या, मरणाच्या दाढेत असलेल्या, अगदी लवकरच ज्यांच्यावरती पाप मरण आणणार होतं, अशा लोकांच्यावरती पांघरून घालण्यासाठी, आपल्या नीतिमत्तेचं पांघरून घालण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्यानं आपल्या पापावरती पांघरून घातलं. आणि आमचं जे मलिन झालेलं, अस्ताव्यस्त झालेलं आणि वाईट परिस्थितीमध्ये झालेलं जीवन होतं, त्याला झाकलं केवळ आपल्या नीतिमत्तेद्वारे, आपल्या मरणाद्वारे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद असो. त्याचंच हे प्रतीक आहे. ही गोष्ट जी आहे त्याचं हे प्रतीक आहे. हेच दाखवण्यासाठी ही महत्वाची घटना बायबलमध्ये नमूद करण्यात आली आहे. आपले पाप झाकण्यासाठी तारणकर्त्याची आपल्याला गरज आहे प्रियजनांनो. आपली मलिनता, आपली दुर्दशा, आपल्या पापानं झालेली वाईट अवस्था झाकण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नम्रतेची आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची मानवाला गरज आहे. याची पूर्वसूचना म्हणूनच ही घटना पाहिली जाते. ही घटना अतिरेकपणा आणि मद्यपान यांच्या धोक्याविरुद्ध इशारा म्हणून काम करते. विविध भागांच्या मध्ये शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मद्यपान वाईट आहे. त्यानं संसाराची, जीवनाची, शरीराची आणि सर्व प्रकारच्या गोष्टींची, कुटुंबाची, मुलालेकरांची दुरावस्था होते, जशी नोहाची झाली होती. म्हणून प्रियजनांनो, तुम्ही जर विश्वासक असाल किंवा विश्वासक जरी नसाल तरी व्यसनापासून दूर व्हा अशी मी आपणासाठी प्रार्थना करेन आणि आपणाला विनंती करेन. कारण की याद्वारे आमचं जीवन विस्कळीत होतं. विश्वासकांनी या कथेतून एक महत्वाचा संदेश समजून घेतला पाहिजे की जरी आम्ही नीतिमान असलो, जरी आम्ही धार्मिक असलो आणि जरी आम्ही परमेश्वराच्या संगतीत चालणारे असलो नोहाप्रमाणे, तरी पाप दबा धरून बसलेले आहे आणि ते आमच्यावरती केव्हाही वर्चस्व करू शकते. म्हणून सतत सातत्याने परमेश्वराच्या आदरयुक्त भीतीमध्ये चालत राहून, परमेश्वराच्या गौरवामध्ये राहून, जगातल्या कोणत्याच वाईट गोष्टीकडे लक्ष न देता आपलं लक्ष केवळ परमेश्वराकडे ठेवून जीवन आम्ही जगलं पाहिजे. हा महत्वाचा संदेश आपण या छोट्याशा स्टोरीमधून किंवा गोष्टीमधून शिकला पाहिजे. प्रियजनांनो, काय आज आपलं लक्ष देवापेक्षा जगाकडे, त्यातील वाईट गोष्टींकडे जास्त आहे काय? व्यसनाकडे आपलं लक्ष लागलं आहे काय? तर तुम्हाला पापात पडण्याचा धोका सतत आहे आणि म्हणून तुमची विस्कळीत स्थिती होण्याचा धोका सतत आहे. तुम्ही तुमचं जीवन, तुमचं इतर सर्व गोष्टी, तुमची नोकरी, तुमचं काम, तुमचा व्यवसाय या व्यसनामुळे विस्कळीत होण्याचा धोका आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका, जगातल्या वाईट गोष्टीकडे विचलित होऊ देऊ नका आणि पापाला तुमच्या जवळ येऊ देऊ नका. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. मे गॉड ब्लेस यू.